ठीक आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, थोडस मागे पुढे उभं राहिलं तरी चालेल. हा, ठीक आहे. दोन्ही ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेने वरती करायचे आहेत. करूयात. एक हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. नमस्कार मुद्रेत हात करायचे खाली. दो. परत एकदा सेम. एक हात वर, दोन हळूवार हात खाली. परत एकदा. एक हात वरती, दोन हळूवार हात खाली. आता श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वर करायचे, कडेने खाली करूयात. एक नमस्कार मुद्रा आणि हात वरती, दोन कडेने हात खाली. परत एकदा. एक हात वर, दोन हळूवार हात खाली. परत एकदा. एक हात वर, दोन हळूवार हात खाली. श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये आणि हात वरती, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. श्वासासोबत करायचं. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता दोन्ही हात वरती करायचे. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे आणि पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर, मान सरळ, कोपरेवरच्या दिशेला. दोन. परत एकदा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एक, दोन. परत एक, दोन. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा. एक डावा पाय पुढे, पायाचा पंजा खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा, मागे यायचा. दोन. परत एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. शेवटचा. एक, पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. शेवटचा. एक आणि दोन. पाय खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचा. टाचा पंजे जोडलेले, मान सरळ, आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, वळायचं आहे. दोन. उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. आता डावीकडे वाकायचं आपल्याला. एक, दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. हात सरळ करायचे आणि मग कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. सिंपल. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आता. चार खांद्याने एवढं. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. मागे झोपायचं. एक, दोन. पुढे झोपायचा. एक श्वास आतमध्ये, मागे. दोन श्वास बाहेर, पुढे. एक श्वास आतमध्ये, मागे. दोन श्वास बाहेर, पुढे. एक श्वास आतमध्ये, पाय गुडघ्यामध्ये वाकून घ्यायचे. दोन श्वास बाहेर, मागे होताना पाय गुडघ्यामध्ये वाकून घ्यायचे. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ नाही तेवढा पाय पाय सरळ ठेवतो. दोन श्वास बाहेर, तुम्हाला वाटते काय वाटते थांबायचं. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ, पाय गुडघ्यामध्ये वाकून घ्यायचे. दोन श्वास बाहेर. जिथे तुम्हाला वाटतं सगळं करा. आणि गुडघ्यात वाकून, पाय गुडघ्यात, पाय सरळ ठेवायचे. जेव्हा तुम्हाला वाटत तो कुठेच थांबायचं.
त्यापेक्षा जास्त मागे जायचं. तिथे तुम्हाला वाटेल ते काय बोलले तिथेच थांबायचं. असं करणं चुकीचं आणि गुडघ्याला सुधारतो. फक्त एवढं केलं तरी चालेल. हळूहळू तुम्ही खाली जाऊ शकता. जर चुकीचं केलं तर तुम्हाला एक चालेल. पाचशे ही मागे जाता येतं महत्वाचं अजून पाच. परत एकदा एक दोन पुन्हा एक दोन एक दोन. ठीक आहे. आता सरळ व्हायचं पूर्ण. मान करायची सरळ. ठीक. आता या बाजूला चेहरा करायचा. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आणि आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आपल्याला. आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात एक दोन तीन चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार आणि पाच. ठीक आहे. आता परत या बाजूला चेहरा करायचा. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. काय करायचं मी सांगतो. ज्यांना शक्य त्यांनी करा किंवा जेवढं शक्य तेवढं करा. पाय सरळ राहतील, मान सरळ, दोन्ही हात खांद्याचे किंवा फक्त सुरुवातीला ठीक आहे आपण करूयात. तुम्हाला जेवढं शक्य तेवढं करा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आणि आता उजव्या बाजूला बसायचं आपल्याला. एक असं ताण द्यायचा आहे. उजव्या बाजूला बसायचं खाली. डाव्या बाजूला ताण. परत सरळ व्हायचं. एक परत डाव्या बाजूला बसायचं. एक उजवा पाय सरळ राहील पण जास्त वरती करायचं. दोन परत डाव्या बाजूला एक. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी हात खाली ठेवा. खाली बसायचं. पाय सरळ ठेवायचं. परत दोन असं सरळ असा हात खाली ठेवायचा. परत डावीकडे एक दोन परत एक दोन. ज्यांना जमत नसेल त्यांनी तसं करायचं. ज्यांना जमतं त्यांनी करायचं. परत एक सिंपल मेथड त्यातल्या त्यात दोन. ताण द्यायचा. पायाच्या पाठीमागे ताण पडला पाहिजे. एक टाच वर उचलू द्यायची नाही. ज्या बाजूला बसतोय त्या पायाची टाच जमिनीला टेकली पाहिजे. ठीक आहे. ताण द्यायचा थोडा. परत दोन
परत डावीकडे 1 2, परत 1 2 आणि हळूवार सरळ व्हायचा. ठीक आहे. उभ्याच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. उभ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. आणि मान करायची सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. दोन्ही हात कडेने करायचे. 1 दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. आता डाव्या बाजूला वळायचं. 1 पुढे झुकायचं. 2 खालून उजवीकडे यायचं. 3 वर यायचं. 4 आणि 5. परत एकदा 1 2 3 4 आणि 5. परत 1 डावीकडे पुढे. 2 3 4 आणि 5. आता परत उजव्या बाजूला वळायचं. 1 विरुद्ध दिशेने. 2 उजवीकडून डावीकडे. 3 4 आणि 5. परत 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 आणि 5. हात करायचे आहेत खाली आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे. आता मान सरळ करायचे आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. बॅलन्स करायचा पूर्ण. डावा पायाचा गुडघा उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायचा. उजवा हात सरळ. बॅलन्स करायचं थोडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. सेम उजवा पाय. उजवा पाय गुडघे दाखवायचा. मागे पकडायचा सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बॅलन्स करायचा. पाय खाली मान सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावा पाय आता वर उचलायचा आहे. पायाचा पंजा खाली. डावा पाय वर पंजा खाली आणि पायाचा पंजा आपल्याला गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1 2 3 फक्त पंजा. 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय खाली. उजवा पाय सेम 90 डिग्री. उजवा पाय वरती. पायाचा पंजापर्यंत खाली करायचा. ही रेस्टिंग पोझिशन झाली. 90 डिग्री अँगल. असा नाही पाय करायचा. 90 डिग्री ठेवायचा आणि मग गोल फिरवायचा. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे आणि मान सरळ. ठीक आहे. पाठीचं कणा ताठ. आता डावा पाय पुढे करायचा. उजवा पाय मागे. या बाजूला चेहरा करा. डावा पाय पुढे उजवा पाय मागे. दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेऊन हात वरती. 1 श्वास आतमध्ये पुढे झुकायचा. 2 परत 1 हात वर. थोडस हे फास्ट करायचं आपल्याला. आसन मध्ये करतो तेव्हा आपण हळूवार करतो. आता थोडं वॉर्मअप मध्ये आपल्याला थोडस फास्ट करायचं. 2 1 पाय सरळ ठेवायचं. फक्त पाय गुडघ्यात वाकवायचं नाही. 2 परत 1 2 1 2 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता सेम करायचं आहे. डावा पाय पुढे उजवा पाय मागे. ठीक आहे. इकडे इकडे चेहरा करायचा. पाय चेंज करा म्हणजे असं. ठीक आहे. पाय चेंज कर. हात वरती. 1 पुढे झुकायचं. 2 परत हात वर. 1 पुढे. 2 परत 1 2 1 2 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर.
एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत हात वरती, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. पाय जवळ करायचे, मान करायची सरळ. आणि आता सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचा. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आता दोन्हीही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला वरती घ्यायचे आहेत. पर्वतासन करायचं आहे नेहमीप्रमाणे. एक कोपरी खांद्याच्या रेषेत, दोनही हात वरती. दोनही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान सरळ ठेवायचे. हात कानाच्या मागे खेचायचे, खांद्यातून वरती खेचायचे. म्हणजे पाठीच्या स्नायूंना आपल्याला ताण देता येणार आहे. नजर समोर, पाठीचा कणा ताठ. आणि आपल्याला आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, डावीकडे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. एक, उजव्या बाजूला दोन, परत सरळायचं. एक, परत डाव्या बाजूला दोन. तिथून कमरेच्या मणक्यांची हालचाल आपल्याला करणं अपेक्षित आहे. परत एक, छातीच्या स्नायूंना ताण. दोन, छातीच्या पिंजऱ्याला आपल्याला ताण पडला पाहिजे. परत सरळ. एक, हात करायचे आहेत खाली. दोन. ठीक आहे. तर दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे, मान सरळ. आता डावीकडे झुकायचं, हनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला. तर यात एक, डावीकडे झुकायचं, हनुवटी डावा पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. परत सरळ व्हायचं आहे. दोन, उजव्या बाजूला एक, दोन. परत एकदा डाव्या बाजूला एक, दोन. उजवीकडे एक, दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात करायचे आहेत बाजूला आणि मान करायचे सरळ. दोन्ही हात कडणीवरती करायचे. एक, दोन्ही हातांचे बोट गुंफायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ करायचे, पाठीचा कणा ताठ. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे घ्यायचे. ठीक आहे. परत एकदा खांद्यातून वर, कानाच्या मागे. तसंच ठेवायचं, वर खेचला. परत एकदा. एक, खांद्याच्या वर, कानाच्या मागे. एक्सटेंड फ्रॉम युअर शोल्डर्स. आता डावीकडे झुकायचं. दोन, हात कोपरात न वाकवता डावीकडे झुकायचं. परत चला. एक, परत खांद्यातून वर, कानाच्या मागे उजवीकडे. दोन. परत चला. एक,
परत डाव्या बाजूला वळायचं. एक, पाठीला पीळ द्यायचा, ट्विस्ट करायचा, हात कोपऱ्यात वाकवायचा नाही. दोन, हात कोपऱ्यातून सरळ असा होऊ द्यायचा नाही. हा, सरळ राहील कानाच्या मागे. लक्षपूर्वक हात सरळ करायचे, म्हणजे तुमच्या कोपऱ्यांच्या स्नायूंवरती लक्ष पाहिजे. परत उजव्या बाजूला दोन, परत सरळ व्हायचं. एक, डाव्या बाजूला दोन, परत सरळ. एक, पुन्हा उजव्या बाजूला दोन, परत सरळ. एक, हात सरळ आणि कडेने हात करायचे आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे मागून पुढे. ठीक आहे. एक, खांद्यांना थोडासा ताण पडला त्याला रिलीफ करायचा आहे. दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. खाली मान सरळ. आता काय करायचं, सगळ्यांनी डावा पाय वरती करायचा आहे. डावा पाय वर आणि उजवा पाय खाली असं ठेवायचा. डावा पाय वरती, उजवा पाय खाली. लेफ्ट लेग अप. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, डावा पाय वरती. बरोबर. परत आता उजवीकडे डावीकडे वळायचं. दोन, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. आणि जो डावा हात आहे त्याला मागून पकडायचा आहे, डाव्या हाताने डावा पायाच्या पंजाला, आणि पाठीला पीळ द्यायचा आहे आणि मान मागे करायची. त्यामुळे डावा पाय वरती सांगितलाय. मान मागे, पाठीला पीळ द्यायचं. ट्विस्ट युअर स्पाइन एज मच एज यू कॅन. ठीक आहे. जेवढं आपल्याला शक्य तेवढं पाठीला पीळ द्यायचं आहे. मान मागे करायची आहे. परत आता सरळ व्हायचं. एक आणि दोन, हात खाली. आता पाय चेंज करायचा. परत डावा पाय खाली, उजवा पाय वर. म्हणजे उजवीकडे वळल्यावरती तुम्हाला उजव्या हाताने उजवा पायाचा पंजा पकडता आला पाहिजे. हा, तर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे वळायचंय. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे. आता उजव्या हाताने पाठी मागून आपल्या उजव्या पायाच्या पंजाला पकडायचं आहे. ही मान करायची आहे मागे, पाठीला द्यायचा पीठ. पूर्ण तुम्हाला मागे पाहता आला पाहिजे. पूर्ण मागे पाहता आलं पाहिजे. परत आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. एक आणि दोन, हात खाली. ठीक आहे. आता परत ते बाय प्रॅक्टिस जमेल हळूहळू. जेवढं तुम्ही पीळ वाढवाल तेवढं हात आपला मागे जातो. जेवढं पीळ वाढवाल, आपण सरळ थांबलं किंवा पीळ कमी असेल तर हात नाही मागे एक्सटेंड होत आपला. आलं का लक्षात? हात असं जास्त मागे जातो. तुमचा पीळ वाढला की हात तुम्ही अजून पुढे नेऊ शकता. बरोबर, तुमच्या पीळवर अवलंबून. पीळ जेवढा द्याल तेवढा फायदा जास्त. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे, मान करायची सरळ, पाठीचा कणा ताठ. आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला असा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा जो पाय तो गुडघ्यामध्ये वाकवायचा. उजवा पाय बाहेर, हा, राईट लेग थोडस पुढे आला तरी चालतो. मागे पुढे बसा म्हणजे जमेल. हा, ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा. उजव्या पायाचा उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा. हा, जेवढं शक्य तेवढं. थोडासा ताण पडेल कदाचित तुम्हाला आज, नेहमी प्रॅक्टिस नसेल तर, पण जेवढं शक्य तेवढं करा. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा, हात करायचा बाजूला, आणि दोन्ही खांदे समोरच्या दिशेने तुमचे पाहिजे. हा, समोरच्या दिशेने म्हणजे काय, तर तुम्ही या दिशेने तुमचे खांदे पाहिजे. असं असं नाही बसायचं. हा, या बाजूला नाही चेहऱ्यात नाही, ते करायचे. ठीक आहे. आणि हात वरती करायचा फक्त. करूयात. एक, हात वर ताण द्यायचा आहे. परत सरळ. दोन, किती झालं पाहिजे, हात या हाताने तुम्हाला या पायाला टच करता आलं पाहिजे. एक, दोन, तेवढं आपल्याला
ताण द्यायचा आहे, पाय सरळ ठेव. श्वासासोबत करताना श्वास आतमध्ये, हात वर. इनहेल, एक. श्वास आतमध्ये, मान सरळ. दोन, श्वास बाहेर. परत एक. असं नाही झालं पाहिजे, असं नाही करायचं आपल्याला, असं करायचं. दोन. ठीक आहे, काय नाही करायचं हे लक्षात ठेवा. परत एक. नुसतं एवढं जरी केलं तरी तरी तुम्हाला फायदा होणार आहे, पण चुकीचं नाही करायचं. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, शेवटचा. एक. श्वास आतमध्ये, दोन्ही खांदे सरळ, मान सरळ, हात वरती, आणि मग टच करा. दोन. इथे फक्त आपण आता हाताचीच हालचाल करतोय. अजून तुम्ही असं पण ओढू शकता, तर ते आपण पुढच्या याला बघूयात. परत डावा पाय पुढे करायचा, उजवा पाय मागे, चेंज. हा, परत आता डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. आता डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. पाठीचा कणा ताठ, चेहरा समोर. त्या बाजूला चेहरा, हात बाजूला, खांदे मागे. खांदा असं पण नाही ठेवायचा. खांदा कसा पाहिजे, असा, मागे रोल केलेला. आता श्वास आतमध्ये, हात वरती. एक. श्वास आतमध्ये, हात वर. दोन. श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. पुन्हा एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. शेवटचा. एक. श्वास आतमध्ये, हात वर ओढायचा आहे वरच्या दिशेने, परत खाली. दोन. श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे, आता पाय करायचा आहे सरळ, उजवा. डावा पाय मध्ये घ्यायचा आहे. आता उजवा पाय परत बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. आणि हेच करायचं आपल्याला थोडं थांबून. थोडा वेळ थांबायचंय, कमी वेळा करायचंय, पण काय करायचं, ओढायचं. थोडस ओढायचं आणि थांबायचं थोडा वेळ. परत एक. हात वर, थांबायचं आहे. एक. दोन, 10 सेकंद. तीन. चार. यांना पूर्ण जात नसेल त्याने हात वर ओढायचा फक्त. 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ. एक. हात खाली. दोन. ठीक आहे, डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय मध्ये. परत डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे, जेवढं शक्य तेवढं ताण द्या. आता डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. पायाचा पंजा, सॉरी, डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला, पुन्हा बाजूला. श्वास आतमध्ये, हात वरती. सेम. एक. श्वास आतमध्ये आणि हात वर. दोन. श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये, हात कोपरातून सरळ, बोटांना ताण दिलेला, आणि असं आपल्याला करायचं आहे. म्हणजे पूर्ण हातांवरती आपलं नियंत्रण, पूर्ण मोठ्या मेंदूचं नियंत्रण अपेक्षित आहे, त्याला आपल्याला चालना द्यायची आहे. दोन. श्वास बाहेर. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचे आता. एक. एक. दोन. तीन. चार. 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ आणि हात खाली. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाच्या स्नायूंना थोडस रिलॅक्स करायचं. त्यासाठी दोन्ही पाय आता गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. वज्रासन करायचं आहे. दोन्हीही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे आपल्याला खाली करायचे आहेत. मान करायची सरळ, पाठीचा कणा ताठ. दोन्ही पायांच्या टाचा जेवढं शक्य तेवढं शरीराच्या जवळ न्यायचा प्रयत्न. गुडघे खाली, मान सरळ.
आता श्वास आतमध्ये घेत मान करायची वरती. करूयात. एक श्वास आतमध्ये मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा. एक श्वास आतमध्ये मान वर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एक श्वास आतमध्ये मान वर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवायची. मान करायची सरळ, नजर समोर. आता दोन्ही हातांनी काय करायचंय, आपल्या गुडघ्यांवरती दाब द्यायचा. म्हणजे नुसता हात ठेवायचा नाही सिंपल, तर तुम्हाला प्रेस करता आलं पाहिजे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा, प्रेस करायचं, टाचा पंजे जोडायचे. असं नाही होऊ द्यायचं. पायामध्ये बोटांमध्ये अंतर नाही पडू द्यायचं. बोट टच एकमेकाला, पायाच्या अंगठ्याची बोट. हा, ठीक आहे. आणि कमरेत न वागता पुढे झुकायचं, मान वर. दोन्ही हाताने प्रेस करायचं, मान वरती, समोर पाहायचं. समोर पाहून पुढे झुकायचं. दो. ठीक आहे. कडेने बघितलं तर कसं दिसलं पाहिजे. आपण असं बसलोय, पाठीचं कणा ताठ, गुडघे खाली, मान सरळ, प्रेस करायचा आणि मान वर. एक स्पाइन स्ट्रेट, असं नाही झालं पाहिजे. सरळ मान वर. एक, दो. आता गोल राऊंड करायचा, म्हणजे असंच बसायचं, फक्त कमर आपल्याला गोल फिरवायची. दोन्ही हाताने गुडघ्याला प्रेस करायचं, डावीकडून उजवीकडे. हा, पुढे झुकायचं. एक, डाव्या बाजूला यायचा, सरळ व्हायचा, उजवीकडे, आणि परत पुढे. हा, पुढे यायचं, पुढे. असं पुढून परत डावीकडे. हा, परत एक, दोन, तीन वेळा एका बाजूने झालं की परत विरुद्ध दिशेने. त्या डावीकडून उजवीकडे. एक, दोन, तीन, चार. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे आणि आपल्याला थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. पायाच्या स्नायूंना सैल करायचं आहे. कॅमेऱ्याची ऍक्च्युली हीच शेवटची पोझिशन आहे, त्याच्यामुळे याच्यापेक्षा खाली नाही जाता येणार. ओके. आता आपल्याला डावा पाय पुढे करायचा आहे. सॉरी, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पाय सरळ. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. पाय एक, दोन, तीन, चार, आपल्याला थांबायचं. सहा, सात, आठ, नऊ, दहा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा.
पाय सरळ आहे, जो पाय सरळ आहे त्याच्या आतली बाजू आणि आपल्याला एका रेषेत पाहिजे पाहिजे. एक हात वर पाय स्वतः हा आपली बाजू एका रेषेत सरळ आहे. ही बाजू आणि आपल्याला एका रेषेत पुढे दोन पायाचा अंतर स्पर्श करून मधून दूर केला तर आपलं एक श्वास श्वास पुढे एक श्वास तुझ्या बाजूला करायचा, उजवा पाय तुझ्या बाजूला करायचा, श्वास आतमध्ये एक श्वास आतमध्ये पुढे सुद्धा दोन श्वास बाहेर पुढे श्वास आतमध्ये श्वास आतमध्ये श्वास बाहेर एक श्वास आतमध्ये दोन श्वास बाहेर एक श्वास आतमध्ये जर का जमत असेल तर पुढचं करायचं. ठीक आहे, दोन्ही पाय असे ठेवायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर दोनही पाय जे आहेत आता वज्रासनामध्ये आपण बसलोय, हा दोन्ही पाय काय करायचे आपल्याला बाहेर करायचे, म्हणजे डावा पाय बाहेर करायचा आणि उजवा पाय बाहेर करायचा आणि खाली बसायचं. याच्यामुळे गुडघ्याच्या स्नायूंवरती थोडासा आपल्याला ताण येतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर का शक्य नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, फक्त वज्रासनामध्ये बसायचं, सिंपल नॉर्मल. ज्यांना जमतं त्यांनी करा, ज्यांना जमतंय पण नंतर काही वेळाने ताण पडतोय तरी तुम्ही सोडलं तरी चालेल. असं फार हार्ड अँड फास्ट नाही की जास्त वेळ किंवा मी जेवढा वेळ करतोय तेवढ्याच वेळ तुम्ही करायचं, असं काही गरजेचं नाही. पाठीचं कणा ताठ, मान सरळ. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. ही जर का तुम्हाला कम्फर्टेबली येत असेल तर पुढची स्टेप करायची. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, असं आपण बसलेलो आहोत, दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आणि काय करायचं, दोन्हीही कोपरे जे आहेत ते आपल्याला जमिनीला टेकवायचे. ठीक आहे, नंतर आपल्याला हळूवार दोन्ही हातांची कोपरे सरळ करून मागे झोपायचं, पाठीवरती झोपायचं आहे, मान सरळ, नजर समोर. त्यांना कम्फर्टेबल असेल त्यांनी मग नंतर परत वर यायचं आणि परत वरती. ठीक आहे, हा याच्यामध्ये आपल्या मांडीच्या स्नायूंना ताण पडतो जेव्हा तुम्ही खाली झोपता तेव्हा, त्यामुळे हळूहळू करायचं. तुम्हाला पूर्ण झोपता येत नसेल तर नुसतं एवढं करा, एवढं जरी केलं तरी सफिशियंट. परत वर यायचं आणि असं तुम्ही रोज केलं की मग काही दिवसांनी तुम्ही खाली जाऊ शकता. हा ठीक आहे, आणि मग पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण असं पूर्ण झोपतो खाली तेव्हा दोन्ही हात मानेच्या बाजूला करायचे आहेत, दोन्ही हात मानेच्या बाजूला करायचे आहेत आणि दोन्ही हातावरती दाब द्यायचा, मानवर आणि छातीवर आणि माथ्यावरती बॅलन्स करायचा. छातीवर, मान मागे. परत दोन्ही हात बाजूला, मान सरळ, हात खाली आणि मग आपल्याला वर यायचं. ठीक आहे, ज्या क्रमाने आपण करतोय त्याच क्रमाने आसन सोडायचं. म्हणजे असं नाही करायचं की आता इथं तुम्हाला ताण पडायला लागलं की लगेच असं एकदम, असं नाही करायचं. हा
हा हा, मग तसं नाही करायचं. मग त्याचा अर्थ काय की तुम्हाला अजून थोडस फ्लेक्झिबिलिटी वाढवायची गरज आहे. मग काय करायचं, फक्त कोपरे टेकवायचे आणि मग वर यायचं. कोपरे टेकवायचे, वर यायचं. मग नंतर झोपायचं थोडस, मग कोपरे टेकवायचे आणि मग वर यायचं. असं मग हळूहळू ते वाढवायचं. पण एकदम असं जर्क देऊन गोल फिरून हा, मग तसं नाही करायचं. हा, हे सुप्त वीरासन नाव आहे. सुप्त वीरासन असं नाव आहे. हा, ठीक आहे. करूयात. तुम्ही करा, सर्वांनी मी पाहतो. ठीक आहे. करायचं. चैत्र तुम्ही हा करू दिखेल. हा, ठीक आहे. आणि खूप ताण पडत असेल तर तुम्ही सोडू शकता. हा, हे तुमच्या सिलेबस मधलं नाहीये. हा, ठीक आहे. नाही नाही, सोडून नाही. नाही, तसं तर सिलेबस मध्ये मग काहीच नाही. हा, दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं. होल्ड युअर टोज. हा, आता कोपरे टेकवायचे. हा, रेस्ट युअर एल्बोज ऑन द ग्राउंड. हा, ठीक आहे. पहिले कोपरे टेकवायचे आणि नंतर मग लाय डाऊन बॅक. हा, ओके. आता दोन्ही हात मानेच्या बाजूला. मग चेस्ट अप आणि नेक एक्सटेंड करायचे. हा, ओके. ठीक आहे. जमत असेल तर, नाहीतर सोडू शकता. हा, अजून एक्सटेंड करायचं. वर यायचं. हा, पंजांना पकडायचं. तुमचे पंजे बाहेर नाही आहेत, बाहेर ठेवायचे. तेव्हा बाहेर आहेत ना पंजे, पंजावर नाही बसायचं. हा, बस. पण हे कम्फर्टेबल करता येत असेल तरच मागे जायचं. आलं का लक्षात? नाहीतर हे हे कम्फर्टेबल नसेल आणि तुम्ही मागे गेला तर मग लोड येतो, ताण येतो. हा? हा, नाही जातोय की तुम्ही, चालतंय की. नाही, पण म्हणून तर म्हटलं त्रास होत नाही, पण स्वतःचं जजमेंट पण महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा गुडघे आता तुम्ही आता समजा पाय बाहेर पायाशी लांब करून बसला तर तुम्हाला गुडघ्याला ताण नाही आला पाहिजे. जर का तो ताण येत असेल तर समजायचं असं नाही, तसंच जायचं. पाय बाहेर पाहिजे, गुडघे जवळ पाहिजे आणि पाय मागे पाहिजे. आणि असं जाऊ शकता, असं पण जाऊ शकतो आपण. म्हणजे वज्रासन असं पाय बाहेर न काढता मागे म्हणतात ते, असे म्हणतात ना. पण असं केलं तर ताण जास्त पडतो कमरेला, कारण की आपलं कंबर वर राहते ना. पण याची सवय करा. ठीक आहे. त्याला क्वाड्रिसेप्स आपल्याला चांगला ताण पडतो. ठीक आहे. परत सेम दुसरं, असं बसायचं, दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आणि याच्यातून उष्णासनामध्ये जायचं आपल्याला. म्हणजे काय, कमरेच्या स्नायूवरती लक्ष द्यायचं आणि कंबरवर उचलायची. एक, आणि परत खाली यायचं, तो पूर्ण खाली बसायचं. ज्यांना असं नसेल जमत त्यांनी सिंपल नुसतं असं केलं तरी चालेल. दिस इज सिंपल उष्णासन, आपण नेहमी करतो. ठीक आहे. पण आता असं करायचंय आपल्याला. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी ते दाखवलं. हा, ठीक आहे. ज्यांना नसेल जमत असं तर त्यांनी सिंपल करा. हा, ठीक आहे. पंजांवरती किंवा टाच्यावरती हात ठेवायचे. कमरेकडे लक्ष द्यायचं. श्वास आतमध्ये, कंबर वरती. एक, मान पुढे, उष्ट्रासन. परत खाली पूर्ण टाचेवर बस, म्हणजे खाली बसायचं पूर्ण. पाय मागे राहतील, पाय बाजूला राहतील. हा, परत कंबर वरती. एक, परत खाली. दोन, कमरेच्या स्नायूवरती लक्ष. आणि मग दोन्ही पाय जवळ करायचे, मान सरळ. आता पंजांवरती यायचं, पाठीचं काना ताठ, मान सरळ. हात वरती करायचे, थांबायचं थोडं 10 सेकंद. एक, दोन, तीन, श्वास सामान्य ठेवायचा. 4, 5, 6, 7, 8,
9, 10 हळूवार हात खाली आणि पाठीचं काना सरळ करायचं आणि आपल्याला उभं राहायचं. ठीक आहे. त्यामुळे प्रॅक्टिस महत्वाची आहे. त्यामुळे रेग्युलर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, त्याकडे लक्ष द्या. ऍक्च्युली हेडफोनचं दोन्ही एकमेकाला चिटकलं की ते बंद पडत. त्याच्यामुळे ते पाहावं लागतंय. ओके. आता सिंपल करूयात ताडासन. तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण जे केलं त्याच्याने थोडंसं गुडघ्यांवरती आपल्याला ताण पडतो, गुडघ्याच्या पाठीमागे ताण पडतो. तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता काय करायचं, दोन्ही हात बाजूला करायचे, बोटांना ताण द्यायचा खाली. बोटांना ताण, कोपरे सरळ, आणि मांडीचं आकुंचन करायचं. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आणि गुडघ्याची वाटी वरती खेचायची आणि रिलॅक्स करायचा. करूया. 1, गुडघ्याची वाटी वर, कोपरे सरळ, बोटांना ताण आणि रिलॅक्स व्हायचं. 2, सरळच राहतील, फक्त ताण कमी करायचं. असं लूज नाही करायचं एकदम, फक्त ताण कमी. परत गुडघ्याच्या वाटीकडे लक्ष. बोटांना ताण, मान सरळ आणि गुडघ्याची वाटी वरती खेचायची. 1, मांडीच्या स्नायूचं आकुंचन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि धरून ठेवायचं. बोटांना पण ताण द्यायचा आहे. एकाच वेळेस आपल्याला सगळ्या शरीराच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. कोपरे सरळ, खांदे मागे रोल करा आणि हात खाली खेचायचे. इथं आणलेलंच. आणि मग काय करायचंय, बोट लूज आणि हे यूज करायचं. परत एकदा सेम लक्षात येते. आता श्वास पण रोखून धरायचा. श्वास आतमध्ये घ्यायचा, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, गुडघ्याची वाटी वरती घ्यायची, बोटांना ताण, कोपरे सरळ, खांदे मागे. रोल केले. करूयात. 1, खांदे मागे, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, बोटांना ताण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हळूवार. तुमच्या लक्षात येईल की ही कसं एक प्रकारचा पूर्ण एक अवेअरनेसची अवस्था आहे. आपलं थॉट प्रोसेस त्याच्याने काय होते, पूर्ण कमी राहते. असं आपल्याला काहीच वेगळं नाही करता येत. म्हणजे ऍट अ टाइम जेव्हा तुम्ही केलं, म्हणजे मांडीच्या स्नायूंचं आकुंचन केलं, बोटांना ताण दिला, बरोबर, श्वास घेतला, हे तिन्ही गोष्टी आपल्याला मोठ्या मेंदूने कराव्या लागतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन तिथेच राहतं. फक्त इतर जी थॉट प्रोसेस असते आपली, ती काय होते, कमी होते. थोडस तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल ते, आणि ते गरजेचं आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे. 1, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. परत मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, मान सरळ. आता मांडीच्या स्नायूंचं आकुंचन केलेलं ते सोडायचं नाही आणि टाचवर करायचे. करूयात. 1, टाच वरती, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन सोडायचं नाहीये, टाच वर करायची, हात कानाच्या मागे, पाठीच्या स्नायूंना ताण द्यायचा आणि टाच करायची खाली. 2, हे तुम्हाला स्वतःहून करायचंय आतमधून. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. परत एकदा. 1, मांडीचे स्नायू लूप सोडायचे नाहीत, म्हणजे पूर्ण लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, म्हणजे तुम्हाला बॅलन्स पण व्यवस्थित करता येत, नाहीतर बॅलन्स पण व्यवस्थित करता येत नाही आपल्याला. 2, टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. नाही सोडायचं, खाली टच केल्यानंतर सोडायचं. म्हणजे टाच खाली टेकली की मग सोडायचं. तोपर्यंत ते आकुंचनच ठेवायचं. दिसतं तुम्हाला हे माझं मांडीचं स्नायू? हे वर धरून ठेवायचं, खाली टच झाल्यानंतर मग सोडायचं. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. त्रिकोणासन करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट, दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. 1, खांद्याच्या रेषेत हात. आणि आपल्याला आता डावीकडे झुकायचं आहे. 1, डाव्या बाजूला झुकायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा, मान खाली, हनवटी सुरुवातीला खांद्याला टेकवायची आहे. परत सरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, हात सरळ, हात खाली. 2, डावा पायाचा पंजा सरळ,
उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. परत सरळ व्हायचं. एक, श्वास आतमध्ये, हात सरळ आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. आता डावा पायाचा पंजा बाहेर आणि बद्ध हस्त त्रिकोणासन करूयात आपण. म्हणजे काय, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे. दोन्ही हात गुंफायचे, डोक्याच्या मागे ठेवायचे, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आणि डाव्या हाताचा जो कोपरा आहे तो गुडघ्याच्या खाली टेकवायचा प्रयत्न. परत सरळायचं. एक, असं असं ठेवायचं, असं डोक्याच्या मागे. हा. आता परत डावीकडे झुकायचं, परत डाव्या बाजूलाच, परत लेफ्ट. एक, सरळायचं. दोन, आता डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. आता उजवीकडे झुकायचं आपल्याला. एक, परत सरळायचं आहे. दोन, परत डावा पायाचा, सॉरी, परत एकदा त्याच बाजूने करायचं, उजव्या बाजूने. एक, चेहरा समोर राहील, असं खाली यायचं नाही. हा, असं पाहिजे. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. पाय सरळ आणि मान सरळ. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे सरळ, पाठीचा कणा ताठ. आपण करूयात सूर्यनमस्कार. 4 करायचे आहेत सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जवळ. इथे सुद्धा प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. काही स्टेप मध्ये आपल्याला थांबायचं, पण एका ठिकाणी स्पेसिफिक थांबणं पण गरजेचं आहे. हा, त्याच्यापूर्वी सूर्याची 12 नावं असतात, ते म्हणूयात. मी म्हणेल माझ्या मागे तुम्ही म्हणायचं सूर्याची 12 नावं. ठीक आहे. दुनियात नमस्कार मुद्रेमध्ये ओम मित्र रवी, सूर्य भानो, खगपूषण, हिरण्यगर्भ, मरीचादित्य, अर्काय सवितृ, भास्करभ्यो नमो नमः. ठीक आहे. सूर्याचे 12 नाव आपण म्हटलेत. दोन्ही हात वरती, मागे झुकायचा. दोन, थोडासा ताण द्यायचा. परत पुढे. तीन, दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यानं स्पर्श, जेवढं शक्य आहे तेवढं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आता डावा पाय करायचा आहे मागे. चार, उजवा पाय पुढे, उजव्या पायाची टाच जमिनीवर टेकलेली आणि आपल्याला मान वर करायची आहे. जेवढं शक्य आहे तेवढं. उभ्याच्या स्नायूंना सुद्धा आपल्याला ताण द्यायचा आहे. परत आता उजवा पाय मागे. 5, पर्वतासन. टाच टेकवायचे जमिनीला. प्रत्येक स्टेपचं आसनाचं नाव आपल्याला माहित पाहिजे. हे पर्वतासन. पाठीचा कणा सरळ ठेवायचा, असं पेंड नाही करायचा. खांद्याला थोडासा ताण द्यायचा आहे. आता अष्टांग नमस्कार आसन. दोन्ही पायाचे पंजे जमीन टेकलेले, गुडघे टेकलेले, दोन्ही हातांचे पंजे, छाती आणि हनुवटे असे 8 अंग जमिनीला टेकलेले असतात, म्हणून याला अष्टांग नमस्कार असं म्हणतात. आता दोन्ही हातांचा दाब छातीवर, मान सरळ, भुजंगासन. 7, पायाचे पंजे पाठीमागे पाहिजेत, असे नाही पाहिजे. हा, पायाचे पंजे पाठीमागे, मान वर. परत आता इथून पुढे सर्व रिपीट होतं. पर्वतासन. परत एक, सॉरी, हे 8वं पर्वतासन. टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा. सर्वांनी टाचा टेकवण्याचा प्रयत्न करा. परत आता डावा पाय पुढे. 9, डावा पाय पुढे, मान वर, उभ्याच्या स्नायूंना ताण, खांदे मागे रोल केलेले, कोपरे सरळ. हे सगळ्या अवयवांवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कुठलाच भाग अनियंत्रित नाही पाहिजे. परत आता
उजवा पाय पुढे 10, 11, हात वर मागे आणि 12. परत एकदा सेम. 2, 3, आता उजवा पाय मागे 4, मान वर, गळ्याच्या स्नायूला ताण, पायाचा पंजा मागे असणं अपेक्षित आहे, कंबरला खाली खेचायचं आहे, मांडीच्या स्नायूला ताण देता आला पाहिजे. परत आता डावा पाय मागे पर्वतासन 5, परत गुडघे छाती आणि ओटी 6, अष्टांग नमस्कारासन 7, भुजंगासन पायाचे पंजे पाठीमागे 8, टाचा टेकवायचे आहेत पर्वतासन, उजवा पाय पुढे 9. या आसनाचं नाव काय? अश्वसंचलनासन. जे 4थ्या स्टेप मध्ये आणि या 9व्या स्टेप मध्ये असतं अश्वसंचलनासन, मान वर. आता परत डावा पाय पुढे 10, पादहस्तासन 11, हात वरती हस्तोत्तानासन आणि 12. ठीक आहे, थोडासा बदल करूयात आपण आसनामध्ये. तर दोन्ही हात वरती 2, पुढे झुकायचंय 3, डावा पाय मागे 4, डावा पाय मागे आपण केलेला आहे. आता काय करायचं आपल्याला? उजवा जो हात आहे तो उजवा हात आपल्याला उजव्या हाताच्या आतमध्ये ठेवायचा. ठीक आहे, मान सरळ करायचं, थोडासा ताण द्यायचा, जो पाय मागे आहे मागचा पाय थोडासा मागे खेचायचा आणि दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. कोपरे टेकवायचे जमिनीला. सूर्यनमस्काराचा आपण बदल घेतोय, व्हेरिएशन घेतोय आपल्याला ताण पडण्यासाठी. ठीक आहे, उभ्याच्या स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी वाढवायला खाली जायचा प्रयत्न करायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढं. परत सरळायचं, हात बाजूला. आता काय करायचंय? परत उजवा पाय मागे 5, टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि टाचा टेकवल्यानंतर मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. जेवढं मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करू तेवढं पोटरीला ताण जास्त पडणार आहे. आता गुडघे छाती आणि ओटी 6, 7, भुजंगासन मान वर. परत 8, टाचा टेकवायच्या आहेत, पुन्हा मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. ज्यांच्या टाचा टेकतायत त्यांनी थोडस खांद्यांच्या स्नायूंना ताण द्यायचा आणि कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा जमिनीला असा. परत डावा पाय पुढे 9, डावा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये, पायाचा पंजा पाठीमागे, मान करायचे वरती. आणि आता परत डावा जो हात आहे तो डाव्या हाताच्या आतमध्ये घ्यायचा. डावा जो हात आहे डाव्या हाताच्या आतमध्ये घ्यायचा आणि कोपरे टेकवायचे जमिनीला. थोडस ताण, मागचा पाय मागे खेचायचा, ताण द्यायचा आहे. परत सरळ व्हायचा, 1, हात बाजूला. आता उजवा पाय पुढे 10, 11 आणि 12. परत एकदा सेम उजव्या पायाने 2, 3, ताण, उजवा पाय मागे 4, उजवा पाय मागे. आता डावा हात डाव्या पायाच्या आतमध्ये, कोपरे टेकवायचे, पाय मागे खेचायचा उजवा पाय मागे खेचायचा आणि कोपरे टेकवायचे जमिनीला. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ टेकवायचं आहे, हनुवटी टेकवायची आहे. परत सरळ
मग डावा पाय मागे, 5 टाचा टेकवायच्या आहेत. रेग्युलर सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस पण अपेक्षित आहे याच्यामध्ये हे करण्यापूर्वी. 6, 7, 8 टाचा टेकवायच्या आहे. उजवा पाय पुढे, 9. ठीक आहे. रेग्युलर सूर्यनमस्कार करणं अपेक्षित आहे या प्रॅक्टिसच्या पूर्वी. परत उजवा पाय आतमध्ये, उजवा हात आतमध्ये, कोपरे टेकवायचे जमिनीला. खाली यायचा प्रयत्न, खांदे खाली करायचे आहेत. उभ्याला ताण पडला पाहिजे. मागचा पाय मागे खेचायचा आहे. परत सरळायचं आहे. 1. परत उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे, 10, 11. हातवरती थोडस मागे जायचं आणि 12. ठीक आहे. ताण पडला पाहिजे. त्यामुळे डायरेक्ट हे करण्यापूर्वी रेग्युलर आपले सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस पाहिजे. तर मग हे आपल्याला व्यवस्थित जमेल. नाहीतर मग अतिरिक्त ताण पडेल आणि मग जेवढं आहे तेवढं पण तुम्ही करणार नाही. ठीक आहे. आता पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने. ठीक आहे. डोळे बंद करायचे आहेत. रिलॅक्स व्हायचे आपल्याला. त्याचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे, हात मांडीच्या बाजूला. आणि आता आपल्याला करायचं आहे सेतुबंधासन. त्यासाठी काय करायचं, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. सेतुबंधासन ही प्रिपरेटरी पोझिशन आहे सर्वांगासन किंवा चक्रासनासाठी, त्यामुळे हे व्यवस्थित आलं पाहिजे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. ठीक आहे. मान सरळ करायचे आहे, नजर समोर. आणि आता श्वास आतमध्ये घेत कमरेमध्ये न वागता आपल्याला, कमरेकडे लक्ष द्यायचं आहे. आणि कमरेच्या स्नायूंना आपल्याला वर उचलायचं, कंबरवर उचलायचे. करूयात. 1, 2. श्वास बाहेर. आपल्याला काय करायचंय, कमरेचे जे स्नायू आहेत त्यांचं आकुंचन करायचं आहे आणि कंबरवर उचलायचे. छाती हनुवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचा. परत एकदा करूयात. 1, छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. 2, श्वास बाहेर. कमरेच्या स्नायूंकडे आपल्याला लक्ष देणं अपेक्षित आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. रिलॅक्स व्हायचं थोडस. आणि आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 90 डिग्री अँगल पर्यंत. करूयात. 1, डावा पाय वर उचलायचा आहे 90 डिग्री, पायाचा पंजा वरती आकाशाकडे, उजवा पाय खाली सरळ राहील. आता हाताच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आणि श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे. 1, श्वास आतमध्ये, हात वर, जमिनीला टेकवायचे पाठीमागे, पाय सरळ राहील. परत 2, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर.
परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पाय खाली. परत सेम करायचं आहे. उजव्या पायाने 90 डिग्री मांडीच्या स्नायूंना ताण पडतो त्याकडे लक्ष. उजवा पाय वर, एक, पहिल्यांदा पाय वर करायचा आहे. डावा पाय असं गुढत वर उचलायचं नाही, खाली सरळ नाही, पाय सरळ. आता परत एक श्वास आतमध्ये, दोन्ही हात वर, दोन श्वास बाहेर आणि खाली. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पाय खाली. रिलॅक्स व्हायचं आहे. मांडीच्या स्नायूंना सैल करायचा आहे. आणि सर्वांनी डाव्या कुशीवर व्हायचं आहे आणि पोटावर झोपायचं आहे. डाव्या कुशीवर व्हायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचे. कोपरे पुढे, टाचा पंजे जोडलेले. अनुवटी दोनही हातांवरती टेकवायचे आहे. दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात एक. दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं आहे. दोन. परत एकदा, एक. दोन्ही दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. टाचा पंजे जोडलेले. परत खाली यायचं आहे. दोन. तर दोन्ही हातांची कोपरे असे करायचे. कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये, मान करायची आहे वरती. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. करूयात एक सिंपल पाठीला ताण देणारा आसन. मान वरती. दोन. परत एकदा, एक, दोन. परत एकदा, एक, दोन. परत एकदा, एक. गुडघे पण जोडायचे आणि टाचा पण जोडायचे. हा, जॉइन युअर नीज. दोन. आता हात करायचे सरळ. हात सरळ करायचे, मान करायची वर. परत गुडघे जोडलेले, टाचा जोडलेले. नीज टुगेदर, मान वर. आता दोन्ही पाय वर करायचे. एक. त्यांना खूप ताण पडत असेल त्यांनी पाय लांब ठेवा. दोन. ठीक आहे, गुडघे लांब ठेवले तरी चालते. एक, दोन. पण शक्यतो गुडघे जवळ पाहिजेत. परत एक, दोन. आता थोडस दोन्ही हातांचे जे पंजे आहेत ते मागे घ्यायचे आहेत, आपल्या क्षमतेनुसार. आपल्या क्षमतेनुसार. हा, मान करायची वरती. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. छातीचा पिंजरा थोडासा वरती करायचा. असं नाही बसायचं आपल्याला. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, तो लक्षात घ्यायचा. मान वरती करायची आहे, ताण द्यायचा आहे. आणि आता पायाकडे लक्ष द्यायचं आणि दोन्ही पाय आपल्याला वरती करायचे आहेत. करूयात एक. पाय वर आणि मान वर. छातीचा पिंजरा अप. दोन. पाय सरळ. ज्यांना जमत नसेल त्यांनी कोपरे टेकवले तरी चालतील, किंवा हात पुढे घ्यायचे अजून. ठीक आहे, कोपरे टेकवायचे किंवा हात पुढे घ्यायचे.
कोणी पण एक. बाकी कोपरे सरळ करून परत मानवर एक, पाय वर. ताण द्यायचा पायाचा पंजा वरती, कमरेचा भाग टेकलेला. ठीक आहे. दो. परत एकदा शेवटचा एक, दो. कोपरे टेकवायचे आहेत. खाली यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती. रिलॅक्स व्हायचं आहे. पाठीच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. स्लो सॉफ्ट इनहेलेशन, स्लो सॉफ्ट एक्झलेशन. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतमध्ये, पंजे बाहेरच्या दिशेने. मकर आसन. या आसनाचं नाव काय? मकर आसन. जसं आपण पाठीवर झोपून शवासन करतो आणि शरीराला रिलॅक्स करतो, तसं पोटावर झोपून रिलॅक्स करायचं हे आसन आहे मकर आसन. पायामध्ये अंतर, टाचा आतमध्ये, पंजे बाहेर, पूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. ताण पडलेले स्नायू शिथिल होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. काय बदल त्याच्यामध्ये होतो आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. एक आसन झाल्यानंतर दुसरं आसन करण्यामध्ये जे काय अंतर असतं किंवा वेळ असतो, त्याच्यामध्ये आपल्याला शरीरातील स्नायूंचं निरीक्षण, श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. मनाला दुसरं आलंबन द्यायचं नाहीये, तर आपल्या शरीराचंच आलंबन द्यायचं आहे. मग ते स्नायूंच्या बाबतीत असेल, हालचालीच्या बाबतीत असेल, किंवा तुमच्या श्वासाच्या बाबतीत असेल. म्हणजे मनाचं जे विचार चक्र चालतं त्याला आपल्याला काही सरावानंतर जाणीवपूर्वक बंद करता येईल. आणि तेच साधन म्हणजे योग. आणि तेच आपल्याला योगासनांच्या माध्यमातून साधायचं आहे. त्याची सुरुवात योगासनांच्या माध्यमातून करायची आहे. म्हणजे पुढील जे काही प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान याच्यामध्ये जे काही अडथळे उत्पन्न होतात, ते अडथळे आपण योगासनांच्या प्रॅक्टिसनेच दूर करू शकतो. योगासनांचा नीट अभ्यास केला तर शरीरामध्ये प्राणशक्तीचं वहन सुद्धा चांगल्या रीतीने व्हायला मदत होते. परत दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, खांद्यांच्या बाजूला. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. टाचा पंजे जोडायचे, लेग्स टुगेदर. हनुवटी जमिनीला टेकलेली. दोन्ही हातावरती दाब, छातीवर, मानवर हात सरळ. एक, भुजंगासन. वरती पाहायचं पूर्ण. कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक हात वर आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओ, ओ,
ओम, ओम। ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। दोन्ही हातांचा एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं. हनुवटी छातीला टेकवायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि तुला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. पुढच्या रविवारी आपण परत भेटू. 2 मिनिटं फक्त थांबा. इथे जे आहेत त्यांनी ऑनलाईन मध्ये काय शंका आहे का विचारतो आणि मग थांबा. 2 मिनिटं.